Hello students, this is lecture number 14 of unit 1 and यामध्ये आपण टॉपिक डिस्कस करू पर्टिक्युलर इंटिग्रल फॉर द फर्दर टू केसेस. पहिले दोन केसेस आपण लास्ट लेक्चर नंबर 13 मध्ये डिस्कस केले होते. सो इथे केस 3 whenever x is equals to sin ax or cos ax, so तेव्हा पर्टिक्युलर इंटिग्रल कुठल्या फॉर्म मध्ये काढायचा. आणि केस 4 इज when capital X is equals to e to the power ax into v, where v is any function of x. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केली होती केस फर्स्ट की जर कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू ई टू द पॉवर ए एक्स असेल तर, आणि सेकंड केस स्टडी केली होती की कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर एम असेल वेर एम इज एनी पॉझिटिव्ह इंटिजर. सो केस 3 आणि केस 4 आता आपण या लेक्चर मध्ये स्टडी करू. सो लेट स्टार्ट विथ केस नंबर 3. सो केस थर्ड मध्ये काय दिलेलं आहे की when capital X is equals to sin ax or cos ax. याच्या व्यतिरिक्त whenever capital X is equals to sin ax plus alpha or cos ax plus alpha. So कॅपिटल एक्स म्हणजे काय की आपल्या डिफरन्शियल इक्वेशनची राईट हँड साइड. सो जर ती राईट हँड साइड साइन ए एक्स कॉस ए एक्स और साइन ए एक्स प्लस अल्फा और कॉस ए एक्स प्लस अल्फा या फॉर्म मध्ये असेल तर तेव्हा पर्टिक्युलर इंटिग्रल कसं काय. सो जर आपण साइन ए एक्सचं सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन घेतलं म्हणजे कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह जर घेत गेलो, सो काय होईल. सपोज साइन ए एक्सचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सो डी ऑपरेटिंग ऑन साइन ए एक्स. D काय असतो ऍक्च्युअली D इज इक्वल्स टू, इट इज द डिफरन्शिएशन ऑपरेटर D by dx. सो साइन ए एक्स चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय होईल. साइन ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस ए एक्स अँड ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक्स सॉरी ए. सो दिस इज इक्वल्स टू ए इंटू कॉस ऑफ एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला तर D2 ऑफ साइन ए एक्स. सो याला आपल्याला लिहिता येते डी इंटू साइन ए एक्स. नाउ दिस डी इंटू साइन ए एक्स इज इक्वल्स टू ए इंटू कॉस ऑफ ए एक्स. सो वी हैव डी इंटू ए ऑफ कॉस ए एक्स. सो इट विल टर्न ए, देन कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह माइनस साइन एक्स एंड ए एक्स चा पुन्हा ए. So it becomes minus of a minus of a square complete bracket into sin of x. Again त्याचा थर्ड डेरिव्हेटिव्ह घेतला तर d3 of sin x. सो आपल्याला काय करावं लागेल, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो काय मिळेल मग माइनस ए क्यूब इंटू कॉस ए एक्स. सो असं जर आपण कंटिन्यू केलं तर आपल्याला याच्यानंतर काय होईल, याच्यानंतर याचा फोर्थ डेरिव्हेटिव्ह पण आपण काढून घेऊ. सो फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ए एक्स. पुन्हा मग कशाचा याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सो इट वुड बी ए टू द पॉवर 4 इंटू साइन ऑफ एक्स. सो याला आपल्याला असं लिहिता येईल ए मायनस ए स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू साइन एक्स. सो इन जनरल फॉर्म मध्ये याला कसं लिहिता येईल. इन जनरल दिस d2 n of sin ax is equals to minus a square to the power n into sin of x. So now if phi of d square is a rational integral function of d square, then let's continue करू. If phi of d square
is a rational integral function of d square, then सो यालाच आपल्याला कसं लिहिता येईल मग phi of d square into sin ax equals to phi of minus a square into sin of x. So suppose phi of d square आपण इकडे शिफ्ट केलं राइट हँड साइडला and phi of minus a square लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं, so we get 1 upon phi of d square is equals into sin ax equals to 1 upon phi of minus a square into sin x. So this is actually आपण काय करत असतो की सपोज f of d जर ऑपरेटर आहे कुठल्या डिफरन्शियल इक्वेशनचा, सो त्याचा पीआय कसा देतो आपण, पीआय इज इक्वल्स टू 1 अपॉन f of d into that function x. सो मग इथे आपल्याला मिळालाय 1 अपॉन phi of d square into sin x is equals to 1 upon phi of minus a square into sin x. सो याचाच यूज करून आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल कसा देता येईल. सो व्हेन capital X is equals to sin ax, then this pi is given by 1 upon f of d square into sin ax. So that is equals to 1 upon f of minus a square into sin of x. So similarly, sir, x is equals to cos ax असेल. So pi कसा दिला जाईल, pi would be equals to 1 upon f of minus a square into cos of x. If x is equals to sin ax plus alpha, then pi is equals to 1 upon f of minus a square into sin ax plus alpha. And if x is equals to cos ax plus alpha, so इथे पण पर्टिक्युलर इंटिग्रल कुठल्या फॉर्म मध्ये असेल, 1 अपॉन f of minus a square into cos of ax plus alpha. So या टर्म्स आता विथ एक्झाम्पल्स अजून क्लिअर होतील. सो नेक्स्ट आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल 1. Solve d3y dx cube plus d2y dx square minus dy by dx minus y is equals to cos of 2x. So इथे राइट हँड साइडला जी फंक्शन आहे that is cos of 2x. So given equation can be written as d3 plus d square minus d minus 1 into y equals to cos of 2x. So here f of d is equals to d cube plus d square minus d minus 1. आणि याला जर आपण याचे फॅक्टर्स केले, so then we get या फर्स्ट टू टर्म्स मधनं d square कॉमन काढता येईल. सो वी गेट d square जर कॉमन काढला तर d plus 1
आणि नेक्स्ट टू टर्म म्हणजे थर्ड आणि फोर्थ टर्म मधून -1 जर कॉमन काढला तर आपल्याला मिळते d+1. सो अगेन याच्यामधनं काय कॉमन काढता येईल, d+1 कॉमन काढता येईल. सो d+1 जर कॉमन काढला तर नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये वी गेट d² - 1. सो देअरफॉर याचे f ऑफ d चे रूट्स काय बनेल, d इज इक्वल्स टू -1. d+1 ला जर 0 ला इक्वेट केलं तर इथे d इज इक्वल्स टू -1 मिळेल आणि d² -1 याला जर 0 ला इक्वेट केलं तर +-1 मिळेल. सो -1 -1 +1 आर दी रूट्स ऑफ f ऑफ d. सो मग आता याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं दिलं जाईल, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल्स टू e⁻x c1 प्लस e⁻x in bracket c2 plus x c3. हे झालं याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. सो पर्टिक्युलर इंटिग्रल साठी वी नीड टू कन्सिडर द right hand side of the given differential equation. So here x is equals to cos of 2x. So particular integral is equals to 1 upon f of d square into cos of 2x. So we need to write this in terms of d square. So आपण हे जे त्याचं फॅक्टरायझेशन आहे f of d चं ते यूज करू. इथे f of d घेतला तरी चालेल. सो 1 अपॉन याचं फॅक्टरायझेशन आहे d+1 and d² -1. सो ऍक्च्युअली याचा रूल काय सांगतं की 1 अपॉन f of d² into sin ax or cos ax जर असतील तर इन प्लेस ऑफ d² we need to put minus of a². सो इथे d² च्या जागी आपण minus of 2² पुट करू. So minus of 2² is minus 2² is 4. So we need to put here -4. So 1 upon d+1 and d² च्या जागी काय पुट करू, -4 into -4 - 1 into cos of 2x. So next we get 1 upon d+1 and -4 - 1 is -5 into cos of 2x. So next pi is equals to -1/5 1 upon कुठली टर्म उरली आता, हा -1/5 बाहेर घेतला. सो 1 upon d+1 and cos 2x. सो पुन्हा आता आपल्याला ऍक्च्युअली टर्म कशाची पाहिजे, d² पाहिजे. सो या d+1 ला जर आपण रॅशनलाइज केलं by multiplying the numerator and denominator with d-1 आपल्याला इथे d² ची टर्म मिळून जाईल. सो हिअर वी हॅव -1/5 d-1 अपॉन d+1 इंटू d-1. सो आपण d-1 ने काय केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घेतलं. सो हिअर cos 2x. सो -1/5 d-1 इथे काय होईल, d² -1 into cos of 2x. So which is equals to -1/5 d-1. आता इथे d² च्या जागी पुन्हा काय पुट करणार, minus of a², that is minus of 2² which is -4 - 1 into cos 2x. So it is -1/5 d-1 upon -5 into cos 2x. So therefore pi is equals to (1 upon 25). Either minus plus and 5 into 5 25. So 1 upon 25, and we will operate this d-1 on cos 2x. So we get d into cos 2x, that is first derivative of cos 2x, minus 1 into cos 2x is cos 2x. So therefore we have 1 upon 25
So first derivative of cos 2x will be 2 into sine of 2x. That is minus 2 into sine of 2x minus cos 2 into x. So this becomes minus their common kadla. So we have here minus 1 upon 25 in bracket 2 sine 2x minus cos 2x. So this is the particular integral. Then we need the complete solution of this differential equation. So complete solution is given by complementary function plus particular integral. So therefore, complete solution, or we can say general solution, is y is equals to CF plus PI. Then this CF is given by e to the power x C1 plus e to the power minus x C2 plus x C3. That is e to the power x C1 plus e to the power minus x C2 plus x C3. Then PI is minus 1 by 25 in bracket 2 sine 2x minus cos 2x. So this is the complete solution of the given differential equation, or the required solution of given differential equation. Next example, Babu. Example number 2. Solve d3y dx cube plus y is equals to sine 3x minus cos square 1 by 2x. So solution. The given differential equation is, or the given differential equation can be written as d3 plus 1 into y is equals to sine 3x minus cos square of 1 by 2x. So where this f of d is equals to d cube plus 1. So याचे जर आपण फॅक्टर्स केले, so synthetic division याचे फॅक्टर्स करता येतात, we get d plus 1 and d square minus d plus 1. So हे झाले याचे फॅक्टर्स. आणि याला जर 0 ला इक्वेट केलं तर याचे रूट्स आपल्याला मिळतात. d is equals to -1 and second d is equals to 1 plus minus under root of 1 minus 4 upon 2. So that is d is equals to -1 and here d is equals to 1 by 2 plus minus root 3 I upon 2. So therefore the complementary function is given as C1 e to the power minus x plus e to the power 1 by 2 x in bracket C2 plus cos root 3 by 2 x plus C3 sin root 3 by 2 x, where this C1, C2, C3 are arbitrary constants. Now PI, that is particular integral, is given by 1 upon f of d into sine 3x minus cos square of 1 by 2x. Now this cos square of 1 by 2x, we know that cos square of x can be written as 1 plus cos 2x upon 2.
So either cos square of 1 by 2x आहे. So it can be written as cos square of 1 by 2x, that is 1 plus cos x upon 2. So in place of cos square 1 by 2x आपण हे लिहू. So काय मिळेल मग pi is equals to 1 upon f of d is d cube plus 1 into sin 3x minus 1 upon d cube plus 1 in bracket 1 plus cos x upon 2. So continuing with the same, pi is equals to 1 upon this d cube plus 1 can be written as d into d square plus 1. कारण आपल्याला काय पाहिजे या पॉलिनॉमियल मध्ये डी स्क्वेअर पाहिजे. सो मग आपण डी क्यूबला डी इंटू डी स्क्वेअर लिहिलं इंटू साइन ऑफ 3x. नेक्स्ट मायनस याला आपण अजून इथे स्प्लिट करू शकतो. 1 अपॉन डी क्यूब प्लस 1 इंटू 1 बाय 2 मायनस 1 अपॉन डी क्यूब प्लस 1 into cos x upon 2. So therefore 1 upon this d cube plus 1 into 1 by 2 and minus this 1 by 2 common kadla. So 1 upon d cube plus 1 into cos of x. So therefore इथे मग आता d square च्या जागी आपण काय ठेवणार minus 3 square, that is minus 9. So 1 upon d into minus 9 plus 1 into sin 3x minus इधर d cube plus 1 ला आपण जर न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केलं. So we have d cube plus 1 to the power minus 1 into 1 by 2 minus इथे पण जे d cube plus 1 आहे त्याला आपण काय लिहू शकतो d into d square. सो आपण इथेच करून घेऊ d इंटू डी स्क्वेअर प्लस 1. सो इथे डी स्क्वेअरच्या जागी आपण काय ठेवणार मायनस 1. सो देअरफॉर वी हॅव 1 by 2 इंटू 1 अपॉन d इंटू मायनस 1 प्लस 1 इंटू cos x. सो देअरफॉर हियर वी हॅव 1 अपॉन 1 मायनस 9d इंटू साइन 3x मायनस याला जर आपण एक्सपांड केलं. सो वी गेट 1 मायनस डी क्यूब आणि प्लस याच्या पुढचे टर्म्स घ्यायची गरज पण नाही कारण 1 by 2 चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 येईल बिकॉज इट इज कॉन्स्टंट. सो इथे तर डी क्यूब आहे. सो थर्ड डेरिव्हेटिव्हचा प्रश्नच येत नाही तिथे. सो म्हणून आपण 1 मायनस डी क्यूब पुढच्या टर्म्स नाही लिहिल्या तरी चालतील इंटू 1 by 2 मायनस 1 by 2 इथे काय येईल 1 अपॉन 1 मायनस डी इंटू cos x. सो विच इज इक्वल्स टू आता इथे 1 मायनस 9d आहे. पुन्हा आता इथे स्क्वेअर करायला याला काय करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 1 प्लस 9d नी मल्टिप्लाय करू. सो 1 प्लस 9d अपॉन 1 मायनस 9d इंटू 1 प्लस 9d और वी कैन टेक डायरेक्टली 1 मायनस 81d square into sin 3x. Then minus 1 into 1 by 2 is minus 1 by 2 and d cube into 1 by 2 is 0. Then minus 1 by 2 इथे काय करावं लागेल 1 minus d आहे. सो d square आणण्यासाठी 1 plus d नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1 plus d अपॉन खाली काय मिळेल 1 minus d square into cos x. So therefore we get here 1 plus 9d. आता d square च्या जागी इथे काय ठेवणार आपण minus 9. So 1 minus 81 into minus 9 sin 3x minus 1 by 2 minus 1 by 2 into 1 plus d आणि इथे d square च्या ऐवजी minus 1. So 1 minus of minus 1 into cos x. So here we get 1 plus
9d into sine ax, sine 3x upon याचं जर टोटल कॅल्क्युलेशन केलं then it is 730 minus of 1/2 minus here 1 minus minus plus, so 2 bane, so this 2 and this 2 it becomes 4, so 1/4 1 plus d into cos of x. So आता याला जर सॉल्व केलं तर so we have pi is equals to 1 into sine 3x is sine 3x plus 9 into first derivative of sine 3x is 3 into cos 3x upon 730 minus of 1/2 minus 1/4 into 1 into cos x is cos x and d into cos x, that is first derivative of cos x is minus sin x. So finally we get 27 sin 3x plus इधर 9 into 3 का will 27 cos 3x upon 730 minus 1/2 minus 1/4 into cos x minus sin x. So हा झाला आपला पर्टिक्युलर इंटिग्रल. त्याच्यानंतर आपण कॉमन फॅक्टर काढून घेतलेला आहे. पर्टिक्युलर इंटिग्रल आपल्याला मिळाला. सो जनरल सोल्युशन वुड बी or we can say complete solution. Complete solution is y is equals to complementary function काय आहे? This is complementary function. So that is c1 e to the power minus x plus e to the power x upon 2 into c2 cos √3/2 plus c3 sin √3/2x plus pi काय आहे sin 3x plus 27 cos 3x upon 730 minus 1/2 and minus last term is minus 1/4 cos x minus sin x. So this is the complete solution. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट केस बघू. दॅट इज केस नंबर 4. Whenever the right hand side of differential equation, that is capital X, is equals to e to the power ax into v, where v is any function of x. So ते असं बनतं की case 4, when capital X is equals to e to the power x multiplied by some function v, where v is function of x. So आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. Since first derivative of this e to the power ax into v, so the product rule लागेल. So first function into derivative of second plus derivative of first function is e to the power ax into a into second function as it is. So which is equals to e to the power ax जर कॉमन काढला then we get e to the power ax पण कॉमन निघेल आणि v पण कॉमन निघेल. So d plus a into v. Now
पुन्हा याच्यावर जर आपण डी ऑपरेट केला दॅट इज d2 ऑफ e टू द पॉवर ax इंटू v. सो याला आपल्याला असं लिहिता येईल d इंटू d ऑपरेटिंग ऑन e टू द पॉवर ax इंटू v. सो याची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो ते सबस्टिट्यूट करून देऊ e टू द पॉवर ax इंटू d प्लस a इंटू v. सो पुन्हा इथे d ला जर ऑपरेट केला so we can have product rule. So d into that is first function here, then derivative of this second one plus the derivative of first function is a into e to the power ax and this second function as it is. So therefore याच्यामध्ये काय कॉमन निघेल e to the power ax कॉमन निघतं. So e टू द पॉवर ax कॉमन काढलं आणि d प्लस a v पण कॉमन निघेल. सो d प्लस a v. सो we get here d plus a. So therefore we have e to the power ax into d plus a whole square into operating on this v. So in general आपण ह्याला कसं लिहू शकतो? In general, suppose d चा nth power, nth derivative जर आपण घेतला e to the power ax into v चा, so we get here e to the power ax याला कंपेअर करून जर घेतलं, so e to the power ax त्याच्यानंतर इथे येईल d plus a to the power n into v. So इथे d to the power n ला आपण f of d जर लिहिलं, so therefore f of d into e to the power ax into v equals to इथे e to the power ax f of d plus a into v. Let this be number 1. So आता इथे आपण हे जे f of d plus a into v आहे याच्या ऐवजी आपण v1 पुट करू. मग आता जसं v हा x चा फंक्शन आहे तर v1 पण काय असेल ऑब्वियसली x चाच फंक्शन असेल. सो पुट d प्लस a इंटू v इज इक्वल्स टू v1. सो हे काय इम्प्लाय करते की v इज इक्वल्स टू v1 अपॉन f ऑफ d प्लस a. Where this v1 is function of x. So याला जर आपण 1 मध्ये असं पुट केलं in 1, इथे आपण लिहून टाकू, put this in first. So then first implies याला आपण नंबर सेकंड देऊ. So this first implies f of d into e to the power ax 1 upon f of d plus a. कारण v ला आपण असं पुट करू शकतो 1 upon f of d plus a into v1 which is equals to e to the power ax into v1. म्हणजे d plus a into v ला आपण v1 पुट केलं. सो इथे काय मिळतं मग operating f of d on both sides 1 upon f of d. Operating 1 upon f of d on both sides. So we get 1 upon f of d into f of d into e to the power ax upon 1 upon f of d plus a into v which is equals to या साइडने पण 1 upon f of d जर ऑपरेट केला सो 1 upon f of d into e to the power ax into v1. सो इथे तर हे कॅन्सल होऊन जाईल. सो फायनली वी गेट 1 upon f of d e to the power ax into v1 is equals to e to the power ax the 1 upon f of d plus a into v.
इट इज v1. सो मग जर आपल्याला x इज इक्वल्स टू e टू दी पॉवर ax इंटू v जर दिला असेल, सो आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल जर आहे 1/f ऑफ d इंटू e टू दी पॉवर ax v. सो काय करायचं, e टू दी पॉवर ax बाहेर येईल आणि d च्या ऐवजी d प्लस a पुट करायचं. सो f ऑफ d प्लस a इंटू v. सो एक्झाम्पल बघू आपण याच्यावरचं. Example first, solve d2y upon dx square plus y is equals to x into e to the power 2x. सो e टू दी पॉवर 2x आहे आणि v ची व्हॅल्यू इथे काय आहे, x आहे. सो सोल्युशन, गिवन डिफरन्शियल इक्वेशन कॅन बी रिटन एज याला ऑपरेटर फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, d2 प्लस 1 इंटू y equals to x into e to the power 2x. So f of d is equals to d square plus 1. So याचे फॅक्टर्स डायरेक्टली म्हणजे याचे रूट्स आपल्याला काढता येईल. सो याला जर 0 ला ऑपरेट केलं, d square plus 1 equals to 0. So d square is equals to -1. That is f of d equals to 0, and that's d square plus 1 equals to 0. So that is d square is equals to -1 and d is equals to plus minus I. हे झाले त्याचे roots. So therefore d is equals to plus minus I are roots of f of d. सो आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढता येईल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल्स टू c1 cos x प्लस c2 sin x. Now particular integral is given by 1 upon f of d into x into e to the power 2x. So 1 upon f of d is d square plus 1 into x into e to the power 2x. So फॉर्म्युला नुसार काय होईल, e to the power 2x आपल्याला इथे बाहेर लिहिता येईल आणि d स्क्वेअर च्या ऐवजी म्हणजे d च्या ऐवजी काय लिहायचं, d प्लस a. सो इथे a ची व्हॅल्यू काय आहे, 2. सो हिअर वी हॅव d प्लस 4 स्क्वेअर प्लस 1 into x. So this is equals to e to the power 2x 1 upon square जर केलायचा, so d square plus इथे a ची व्हॅल्यू काय 2. so 2 पुट करावं लागेल, d plus 2. so here it is 4d plus 4 plus 1 into x. So this is equals to, we have here e to the power 2x 1 upon d square, this is plus 4d plus 5 into x. So this 1 upon d square plus 4d plus 5 is operating on x. So जसं सेकंड केस मध्ये आपण बघितलं होतं की ते जर x वर ऑपरेट करत असेल, सो त्या मेथडने आपल्याला इथे पुढे सॉल्व्ह करायचं. सो pi is equals to e to the power 2x 1 upon, इथे काय करायचं, याला सेंडिंग ऑर्डरने लिहायचं. सेंडिंग ऑर्डरने लिहिलं, सो वी गेट 5 plus 4d
प्लस डी स्क्वेअर इंटू एक्स. नंतर आपण काय करतो, त्याचा फर्स्ट टर्म जी आहे ती 1 करतो. सो काय कॉमन काढावं लागेल, 5 कॉमन येईल. सो 5 ला जर कॉमन काढलं, सो वी हॅव 1 प्लस 4d प्लस डी स्क्वेअर अपॉन 5. याला आपण न्यूमरेटरला शिफ्ट करू. देन वी हॅव e टू दी पॉवर 2x. याच्या खाली 5 घेता येईल. 1 प्लस 4d प्लस डी स्क्वेअर अपॉन 5 टू दी पॉवर -1 ऑपरेटिंग ऑन x. याचा एक्सपान्शन जर घेतलं, सो वी गेट e टू दी पॉवर 2x अपॉन 5 इन ब्रॅकेट 1 प्लस, सो याचं काय होईल, स्क्वेअर. सो 4d प्लस डी स्क्वेअर अपॉन 5. सो याचा फर्स्ट टर्म 1 प्लस इथे याचा पॉवर होईल 1 आणि नंतर मग मायनस, ऍक्च्युली इथे येईल मायनस. सपोज असं जर असेल 1 प्लस एक्स टू दी पॉवर -1, सो याचं एक्सपान्शन कसं असतं, 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस अप टू सोन. सो इथे 1 मायनस 4d प्लस डी स्क्वेअर अपॉन 5 याचा पॉवर 1 आणि नंतर मग प्लस त्याचा स्क्वेअर. बट इथे एक्सचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे जो 1 असेल आणि त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह तर डिरेक्टली 0 होईल. सो याच्या पुढचे टर्म्स घ्यायची गरज नाही. इंटू एक्स. So which is equals to e to the power 2x upon 5 in bracket x minus first derivative the 4d, first derivative काय होईल 1. So इथे येईल 4/5 आणि पुढचे येईल 0. सो याला जर ऑपरेट केलं आपण e to the power 2x upon 5, इथे सिम्प्लिफाय केलं तर 5x minus 4 upon 5. So finally we get e to the power 2x upon 25 into 5x minus 4. This is the required PI. So complete solution will be given by, complete solution is y is equals to complementary function काय होता, c1 cos x plus c2 sin x. So c1 cos x plus c2 sin x plus e to the power 2x upon 25 into 5x minus 4. So this is the complete solution. So या लेक्चर मध्ये आपण 2 केसेस कम्प्लिटली बघितल्या, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स वगैरे बघितले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण केस 5 and केस 6 स्टडी करू. थँक्यू.